फलटण येथील महिला डॉक्टरला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सोमवारी समाजवादी पार्टी पुणे शहरतर्फे फर्ग्युसन रस्ता, कलाकार कट्टा, गुडलक चौकात तीव्र आक्रोश निदर्शने करत आंदोलन करण्यात आले। गुन्हेगारांना क्लीन चिट देणे हाच सध्याचा गृह खात्याचा व्यवसाय बनला असून 1500 रुपये देऊन आमच्या साध्या भाबड्या बहिणींना तुमची कठपुतली समजता का असा प्रश्न उभा करत महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, महिलांवर होणारे अत्याचार, गुंड्यांची दहशत, त्यामुळे महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र आणि पूर्ण वेळ काम करणारे गृहमंत्री मिळावे अशी लोकहिताची मागणी समाजवादी पार्टी पुणे शहराच्या वतीने करण्यात आली। या आंदोलनाप्रसंगी पुणे शहर अध्यक्ष जांबुवंत मनोहर, प्रदेश सरचिटणीस अनीस अहमद, पुणे जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई शिंदे, शहर सरचिटणीस दत्ता पाकिरे, सदस्य विनायक लांबे, अशोकराव गायकवाड, अनिरुद्ध सूर्यवंशी, शहाजहान झारी, जावेद शेख, प्रकाश डोंबाळे, इब्राहिम यवतमाळवाले, अजीम शेख, भारत मालुसरे, सलीम बडगेर, विष्णू गरुड, दीपक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। पोलीस उपनिरीक्षक हा मोरा आहे, पोलीस उपनिरीक्षक का अंबानीचा पोरगा नसतो। अशा शेतकऱ्याचे, कामगारांचे मुलं परीक्षा देऊन MPSCचे पोलीस उपनिरीक्षक होतात। पण जेव्हा राजकीय हस्तक्षेप आणि मदत असतं त्यांना प्राप्त होतो, तेव्हा अशा पद्धतीचं कृत्य राजकीय दबावात घडत असतं आणि मग अशा आत्महत्या घडत असतात। कोणताही समाज हा सुसंस्कृत कसा आहे हे जर ओळखायचं कोणतं पॅरामीटर असेल तर त्या समाजामध्ये महिला किती सुरक्षित आहेत याच्यावरती समाज किती सुसंस्कृत आहे याचं पॅरामीटर असतं। आज महाराष्ट्रातला जर आपण क्राईम रिपोर्ट पाहिला किंवा देशातला क्राईम रिपोर्ट पाहिला तर दर 16 मिनिटाला एक अत्याचार घडतो, दर 6 मिनिटाला एक महिलेवरती भयंकर अतिप्रसंग येतात आणि दर 20 मिनिटाला महिला आत्महत्या करतात किंवा त्यांचा खून होतोय। आणि अशा वेळी जर या महाराष्ट्र राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री असणार नाही आणि जर गृहमंत्री असतील तरी जे क्लीन चिट देण्याचं काम करत असेल, आमची मागणी आहे की देवेंद्रजी खरं तर तुम्ही सत्तेमध्ये बसण्याच्या लायकीचे नाही आहात। तुम्ही 1500 रुपये देऊन लाडक्या बहिणींना लाच दिली, आमच्या बहिणींनी मोठं मन दाखवून तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री केलं। पण ते 1500 रुपये देऊन, मराठीमध्ये एक म्हण आहे की लिंबू देऊन नारळ घ्यायचा प्रकार या सरकारने चालवलेला आहे। हे सरकार एका बाजूला लाडक्या बहिणींच्या साठी पैशाची प्रोव्हिजन करत असतं, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या सन्मानासाठी, त्यांच्या नैतिक, त्यांच्या चारित्र्यासाठी काही करताना हे सरकार दिसत नाहीये। मी देवेंद्र फडणवीस सरकार आणि त्यांच्या या कृत्याचा समाजवादी पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून तीव्र निषेध करतो। जेवढं खराब सरकार महाराष्ट्रानं पाहिलेलं नाहीये ते जिथे महिलांबद्दल जेवढे अपराध झाले या मागच्या 5 वर्षात बोला या सरकारमध्ये आणि 230 आमदारांचं 5वी बहुमत लाभलेल्या सरकारला आज असं आहे की यांचा प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकताना दिसतोय। आज जे फलटणमध्ये घडलं, महिला डॉक्टर सोबत जे झालं, त्याला कोकणचे जेव्हा खायला लागतो तर काय अवस्था होते, पोलीसच अत्याचार करत होते आणि काय संबंध असेल त्या डॉक्टरचा, तर जिथं गुन्हेगारीची नोंद घेतली जाते, कोणाचं काय सर्टिफिकेट कसं मॅनेज करायचं, तर गुन्हेगारी मॅनेज करण्याचं काम जर पोलीस आणि तिथले स्थानिक राजकारणी करत असतील तर या सरकारचा जिथे जेवढा निषेध करावा आपण, जेवढा धिक्कार करावा तेवढा कमी आहे। आज त्या महिलेने माजी खासदाराचं नाव त्याच्यात नोंदवलं, नाव घेतलं की या माजी खासदारानं सुद्धा त्रास दिला, त्याच्या पियेनं त्रास दिला। आज अजून 2 महिला डॉक्टर ज्या पूर्वी त्याच रुग्णालयात कार्यरत होत्या त्यांनी सुद्धा त्या खासदाराचं स्पष्टपणे नाव घेऊन सांगितलंय की या खासदारानं आम्हाला त्रास दिला। तर या खासदारावर गुन्हा दाखल होणं, माजी खासदारावर, त्या अत्यंत गरजेचं आहे। आपण गृहमंत्र्यांना राजीनामा द्या म्हणतो, पण राजीनामा द्यायच्या आधी त्याच्यात जेवढी जण होती सगळ्यांवर FIR नोंदवून त्यांना तिथं जोपर्यंत आपण
अडकवत नाही आणि ते फ्री एकदम फेअर ट्रायल चालली पाहिजे. ती ट्रायल सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात व्हायला हवी आणि प्रत्येक दोषींना ही कडक शासन व्हायलाच हवं. प्रामुख्याने सुशिक्षित महिलांना हे जास्त टार्गेट बनवत आहेत. एका बाजूला आम्हाला लाडकी बहीण म्हणून करतात आणि लाडक्या बहिणीला साधं संरक्षण देखील देण्याची ह्यांची ऐपत नाहीये, ह्यांची किंमत नाहीये. अशा गृहमंत्र्याला, जो गृहमंत्री स्वतःला हिंदूवादी म्हणून घेतो, स्त्री रक्षण करणारा म्हणून घेतो, पण आमच्या सुशिक्षित महिलांना देखील ही लोक कुठे सन्मानाने जगू देत नाहीयेत. त्यांचं नेहमी आत्मबळ कसं त्यांचं खर्ची होईल याचा प्रामुख्याने प्रयत्न केला जातो. एका बाजूला हे सरकार म्हणतात की स्त्रिया मुली शिकल्या पाहिजे, त्या पुढे गेल्या पाहिजे. अरे पण शिक्षण घेत असताना आम्हाला संरक्षण देखील मिळालं पाहिजे आणि हीच मागणी आम्ही समाजवादी पार्टी म्हणून रस्त्यावर उतरू